पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांना मानहानीची नोटीस बजावली आहे। अंधारेंनी माझ्यावर केलेले आरोप मागे घेऊन माफी मागावी असं शंभूराज देसाई म्हणतात। धंगेकर आणि अंधारेंनी माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत आणि खोटे आरोप करून केवळ स्टंटबाजीचा प्रयत्न होतोय असं सुद्धा देसाईंनी म्हटलंय। काही वेळापूर्वी शंभूराज देसाई माध्यमांशी बोलत होते आणि त्यावेळी ते चांगलेच आक्रमक सुद्धा झालेले पाहायला मिळाले आणि याच संदर्भात शंभूराज देसाईंनी सुषमा अंधारे आणि धंगेकरांना नोटीस बजावलेली आहे मानहानीची। अंधारेंनी माझ्यावर केलेले आरोप मागे घेऊन माफी मागावी असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलंय। तर धंगेकर आणि अंधारेंनी माझ्यावर केलेले जे आरोप आहेत ते निराधार आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। जो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये कार्यालयामध्ये जाऊन जो प्रकार विधानसभा सदस्य श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेला आहे त्यांना आजच या ठिकाणी नोटीसची प्रत माझ्याकडे आहे। आजच माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर नोटीस डिफॉर्मेशनची बजावलेली आहे। 3 दिवसामध्ये या प्रकरणामध्ये जो त्या ठिकाणी त्यांनी माझा उल्लेख केलेला आहे किंवा ते खोकं दाखवलेलं आहे त्याच्यावरती फोटो टाकलेला आहे याच्या बाबतीत त्यांनी विधान पाठीमागे घ्यावं, बिनशर्त माफी मागावी, अन्यथा श्री आमदार श्री धनगेकर यांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई ही या ठिकाणी केली जाईल। श्रीमती अंधारे यांनी केलेलं वक्तव्य हे निराधार आहे, याच्यात कुठलंही तथ्य नाही, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत। केवळ आणि केवळ स्टंटबाजी करण्याचा एक केविलवाना प्रयत्न आमदार धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती अंधारे या ठिकाणी करतायत। त्यांनी 3 दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागे ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती या ठिकाणी केली जाईल।